हा माझा भाऊ आदित्य, ह्याचाच बर्थडे होता 25 तारखेला आषाढीच्या दिवस. तुळजाभवानीचं मंदिर आहे ते चिरून ठेवले इथं. आता कोथिंबीर पण घातल्या तिनं. एक 5 मिनिट उकळी काढायची ना. 5 मिनिट उकळी काढायची आणि आपली मिसळ तयार आहे. ह्याला नुसतं की नाही गोड खायला पाहिजे, आल्यापासून गोड खायला. हा क्रीम डॉन झाला. छान छान छान. हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू निशा लाईफस्टाईल ब्लॉग अँड येस इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल. तर जसं मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तो जो व्लॉग आहे ना तो मी इथं कंटिन्यू करणार आहे. इथं आल्यापासून मी जे काही शूट करेन ते मी ह्या व्लॉगमध्ये टाकणार आहे. तर हा पार्ट सेकंड असेल, तर त्यामुळे शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आदित्यसाठी तर केक घ्यायला आलोय लक्ष्मी बेकरी. हा मावा केकच आहे. घेतलाय आता केक, घेतलाय आता इथून लक्ष्मी बेकरीतून. आता जातो आता घरी पटकन. आज ना मंगळवार आहे, त्यामुळे आता इथं गर्दी केवढी आहे बघा, रेणुका मंदिरच्या समोर. इथं झाड पण तोडायला सुरू आहे ना, त्यामुळं गर्दी एवढी. आणि आज मंगळवारची तर काय असतेच. तर पोहोचलो आता आम्ही दोघं पण घरी कोल्हापुरात. ॲक्च्युली मी आता मम्मीकडे आले डायरेक्ट. इथं समोर ना बरोबर तुळजाभवानीचं मंदिर आहे ते, तिथं आरती सुरू असते छानशी. तर आता वर आलो. इथं असं किचन आहे आणि ही माझी मम्मी. इथं मिसळचा प्रोग्राम आहे. ॲक्च्युली आधी त्याचा वाढदिवस ना 25 तारखेला झालेला आहे, पण आज आलो आहे आम्ही, त्याच्यामुळं मग म्हटलं असू दे एक छोटासा केक आणूया. पेस्ट्री वगैरे काय आम्ही कोणच खात नाही, त्यामुळं छोटासा केक घेतला आहे, तो कट करूया म्हटलं. आणि मिसळचा प्रोग्राम आहे. आधी त्याला पण आवडतं आणि ह्यांना पण आवडतं मिसळ, त्यामुळं ते चाललं आहे. आणि ती कशी करते ना तर ते तुम्हाला मी दाखवते. आता सगळी तिची तयारी वगैरे झाली. आता फोडणीमध्ये काय काय टाकते तर ते दाखवते मी. टोमॅटो तेल घातलं आहे, कांदा टोमॅटो छानपैकी परतून घ्यायचा. इथं वाटण केलं आहे. वाटणामध्ये काय काय खोबरे, आलं लसूण, कोथिंबीर, गरम मसाल्याचं पावडर घालायचं. असं वाटण केलं तिनं आणि हे याच्यात घालून घ्यायचं. हळद पण घातली आहे आणि आता तिखट पूड घालणार आहे, जेणेकरून कट येईल त्याला. पाणी गरम करत ठेवलं ना, पाणी गरम करत ठेवले. गरम पाण्यानं चांगला कट पण येईल. बटाट्याची भाजी. आणि इथं ही बटाट्याची भाजी जसं आपण रेग्युलर करतो तशीच आहे, फक्त बिन कांदा घालतो ना. कांदा घालायचा, कांदा नाही घातलेला. मीठ घालून परत तेलात मसाला घालतो. तेलात ते आता मसाला टाकून घेते तिने केलेला. चांगलं परतून घ्यायचं. आता त्याला तेल सुटत नाही तोवर परतून घ्यायचं. मस्त वास येतोय मसाल्यांचा आत्ताच. बघू शकताय जरा जरा त्याला तेल सुटायला लागले ना आता मसाल्यांना. हा कुठला मसाला आहे आता? गरम मसाला. गरम मसाला 2 चमचा. चवीनुसार मीठ टाकलंय तिने. इथं मसाल्यातच टाकलंय तिने मीठ. आता 5 मिनिट आता याला झाकून ठेवायचं. तिनं ना मटकीचा स्टॉक काढून घेतला. इथं असं शिजवून कुकरमध्ये तिनं केलेलं नाही आहे, असं स्टॉक काढून घेतला याचा. म्हणजे आपण जसं मटणाला किंवा चिकनला जसं करतो ना तसं स्टॉक. ह्याचंच मेन टेस्ट असते. आता हे बघा ह्याला आता छानपैकी असं तेल सुटलंय ना. आता ह्या स्टेपला काय करायचं, हे स्टॉक घालून घ्यायचं ना. सगळं तर स्टॉक घालायचं याला. ह्याला थोडी आता उकळी येऊ द्यायची ना.
जरा उकळी आली की उकळी आली की मग ते गरम पाण्याचं आहे हे आदन, ते घालून घ्यायचं त्यामध्ये. छानसा आता रस्सा तयार झालेला आहे मिसळचा. गरम पाणीच ॲड करायचं ना. होय. जेवढं गरम पाणी असेल तेवढं कट पण चांगलं सुटतं. आता मीठ ह्याच्यात ऑलरेडी घातलेलं आहे त्यामुळं टेस्ट बघून घालायचं तिखट मीठ आणि तुमच्या चवीनुसारच एकदा टेस्ट करून मग तुम्ही घालू शकताय. आता तयार आहे इथं आपला मिसळचा रस्सा. तर ह्याला पूर्ण आता छानपैकी उकळी काढून घ्यायची, वर कोथिंबीर घालायची आणि मग झालं आपला तयार. इथं असं खायचा कांदा, लिंबू, कोथिंबीर चिरून ठेवले इथं आता कोथिंबीर पण घातल्या तिनं. एक 5 मिनिट उकळी काढायची ना. 5 मिनिट उकळी काढायची आणि आपली मिसळ तयार आहे. दाखवते तुम्हाला मी नंतर ताट पूर्ण सजवलं की. आणि हा बघा हा फिगो. टी शर्ट बघा त्याचं टी शर्ट. फिगो शांत आहे जरा. फिगो काय झालं फिगो? देणार थांब. काय ग माझ्या बाळाला असं करायला तुम्ही? छानशी अशी आता आरती केली मम्मी ना. हे माझे पप्पा आहेत. हा माझा भाऊ आदित्य. ह्याचाच बर्थडे होता 25 तारखेला आषाढीच्या दिवशी, पण आम्ही नव्हतो. हे बघा हे बघा, हा लाडोबा आहे. ए फिगो इकडे बघ की. त्याला जास्त पप्पांची सवय आहे. खातोय पण तो त्यांच्या हातूनच. आता बघितलं कसा. फिगो काय पाहिजे तुला? फिगो केक पाहिजे पापाला. ह्याला नुसतं की नाही गोड खायला पाहिजे. आल्यापासून गोड खायला. हा क्रीम रोल झाले, खोबरं खाऊन झालं, आणि आता आम्ही केक काढला आदित्यसाठी. हे बघा हे बघा कसं तेव्हा बोलला नाही ना अजिबात. बघितला पण नाही ना व्हिडिओ सुरू केल्यावर. हे बघा का दीदी का बघा नसतो. बस खाली. व्हेरी नाईस. मम्मीला म्हणलं आधी ऑप्शन करून घेतो मग मी करते. फिगो बस खाली. तिला केक पाहिजे म्हणून तिथं बसलाय. कसं बसायला गेलाय आगा हळूला. ओके डॉन झाला. छान. बसले की बसते खरं. आज का बसणार झाली? बस बाळ खाली. तुम्ही सांगा. तुम्ही खाली बस बाळ. बस बस ओके. बसले. गुड बॉय माझ्या. कट कर आता. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आदित्य. हॅपी बर्थडे टू यू. आता खा फिगो. खा की. टेस्टी नाही पण. अव्वा टेस्टी नाही. आता काय करायचं गो बाई. याच्यासाठी केवढं उड्या मारत होता. खा की फिगो. मिसळ केल्या पप्पांनी. मला मिसळ आवडत नाही म्हणून वडे आणल्यात. फरसाण आहे, केक आहे. वाव किती दिवसानं कोल्हापूरचे वडे. मस्तच. बघा मस्त असा केक आहे, मिसळ आहे, वडापाव, कांदा, लिंबू, फरसाणा, पाव असे बसले सगळे. इथं फिगो आहे. फिगो कसा बसलाय दाजींच्या जवळ. पप्पा, आदित्य, मम्मा. आता आपल्याला सांगतील हे
कशी झाली आहे मिसळ. अगदी मिसळ प्रेमीच आहेत सगळेच. बाबाचे मिसळ करताना शूटिंग घेतली होती ना. सांगा कशी झाली मिसळ. झाले. हां चांगले आले. ओके मस्त हॉटेल. टाटा फिगो. बाय बाय. बाय या दीदी. टाटा. टाटा कर. ए थांब आमचं टाटा घे. टाटा. टाटा. चलो चल टाटा. बाय बाय बाय. बाय. फायनली आलो वाशीला. तर असा होता आमचा आजचा दिवस. हा व्लॉग जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर उद्या भेटूया पुन्हा एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.